पण मला असं बोललं गेलं 2-3 ठिकाणी, की "तू या जॉबसाठी अप्लाय केलंय ठीक आहे, पण तू या जॉबसाठी ओव्हर क्वालिफाईड आहे." सगळ्यांनी गणपतीवरती इतकी गाणी केलेली आहेत, हं, पण हं. गणपतीवरती कोणीच चित्रपट केलेला नाहीये. आणि त्याच्यातून घरात गणपतीची हं, हं, सुरुवात हं. झाली. जेव्हा तुम्ही एका ठराविक लोकांबरोबर काम करता, हं, हं. तेव्हा तुमचा एक कम्फर्ट झोन पण तयार होतो. हो. त्यामुळे जर मी परत पुढची पिक्चर करत असीन, तर कुठेतरी मला पाहिजे असेल, की मी त्याच कम्फर्ट वेव्हलेंथच्या लोकांबरोबर काम हं, करेन. हं. एका नव्या डिरेक्टरला प्रोड्युसर शोधणं किती कठीण जातं? तुम्ही ऍक्टिंग करू शकाल का नाही ह्याच्यासाठी आम्ही ऑडिशन्स घेत हं. नाही. तुम्ही ते कॅरेक्टरला कसं आत्मसात करू शकता, म्हणजे तो ऍक्टरचं नाव बाजूला ठेवून तुम्ही ते कॅरेक्टर होऊ शकता का, हे बघण्यासाठीचं ऑडिशन असतं. आणि हे कुठेतरी आपल्याकडे त्या लेवलवरती होत नाही. नवीन जे डिरेक्टर्स असतात, म्हणजे मी तुमच्या ह्याच्यातनं त्यांना पण सांगेन, की तुम्ही घाबरू नका. शेवटी तुमचं व्हिजन आहे, की तो तुमचा पिक्चर आहे. करण जोहरचं ग्रँडनेस दाखवण्याची जी हं, पद्धत आहे, हं. ती मला फार म्हणजे आय थिंक नो वन कॅन शो ग्रँडनेस. अनुराग कश्यपचं रिअलिस्टिक वर्ल्ड उभं करणं. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सो मुंबई तरुण भारतच्या ऑफिसमध्ये आज दिग्दर्शक आलेले आहेत, ज्यांचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरलाय आणि तो म्हणजे घरत गणपती. सिनेमाचे डिरेक्टर आहेत माझ्यासोबत नवज्योत बंदिवडेकर. तुमचं मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. सो कसे आहात सर्वात आधी? मस्त. सध्या फार गडबडीचं वातावरण आहे. कारण माझ्याकडे ॲक्चुअली मी मूळचा कोल्हापूरचा आहे. ओके, तुम्ही कोल्हापूरपासून सुरुवात कोल्हापूरपासून केली. सुरुवात झाली. माझे आई-बाबा कोल्हापूरचे आहेत. माझा ओके. जन्म सांगलीचा आहे हं. आणि आईचा आजोळ देवगड. ओके, सो कोकणात. कोकणातलं. हं. सो असं घाटावरचं कोकणातलं अशी सगळी परंपरा आमच्या ओके. घरात आहे. आणि गेले 75 वर्ष माझ्याकडे गणपती येतोय. 75 वर्ष म्हणजे 1-2 2 पिढ्या. पिढ्यापासून. हो, 2-3 पिढ्यापासून गणपती येतोय. त्यामुळे लहानपणापासून मी कायम आजोबा-आजींच्या पाठीपाठी असायचो आणि जे काही आपण घरात गणपतीमध्ये बघितलंय, हं. ते सगळं आय थिंक माझ्या अनुभवातलं आहे. लहानपणी नकळत-कळे मी ते स्वतः आत्मसात केलं. हं, हं, हं. आणि 5 वर्षापूर्वी पुढची पिढी म्हणून मी गणपती मुंबईला आणला आता. कारण का हं, हं. आजोबा गेल्यापासून आजी आमच्याकडे आहे. त्यामुळे तिची इच्छा होती, की मुंबईला आता गणपती आणला पाहिजे. सो आता कोल्हापूरच्या घराच्या जागी मुंबईमध्ये गणपती बसतो. आणि सेम प्रथा, तीच परंपरा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. बरं, कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना गणेशाला वंदन केलं जातं. सो तुमच्याही करिअरची सुरुवात त्यामुळेच तुम्ही घरत गणपतीपासून केली की आणखी काही कारण होतं? अ, तसंही आपण बोलू शकतो, पण जेव्हा मी आणि माझा जो को रायटर आहे आलोक सुतार, हं. आम्ही एकदा फक्त गणपती अ, उत्सवात होणाऱ्या मजा हं. मस्तीची चर्चा करत होतो, की त्याची मोठी फॅमिली आहे, माझी मोठी फॅमिली आहे, तर हं. सगळे एकत्र येतात, तेव्हा काय घडतं, कसं घडतं. आणि आम्हाला असं रिअलाइज झालं, की सगळ्यांनी गणपतीवरती इतकी गाणी केलेली आहेत, हं, पण हं. गणपतीवरती कोणीच चित्रपट केलेला नाहीये. आणि त्याच्यातून घरात गणपतीची हं, सुरुवात हं, हं. झाली. त्यामुळे आय थिंक माझ्या करिअरच्या सुरुवातीला बाप्पाच माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया. सुपरहिट. हो. सो आपण टीव्हीवरती सेलेब्सना पाहतो, ॲक्टर्सला पाहतो, मूव्ही पाहतो, सगळं आवडतं. पण त्यामागे खरी मेहनत असते ती दिग्दर्शकाची. सो ही जर्नी कुठे स्टार्ट झाली आणि आपण दिग्दर्शक व्हावं हे कधी क्लिक झालं? लहानपणी की मोठं झाल्यावर? लहानपणापासून शाळा असो किंवा कॉलेज असो, मी रुईया कॉलेजचा आहे. ओके, तर मुंबईतलं रुईया मुंबईतल्या कॉलेज. रुईया कॉलेजच्या मध्ये मी शिक्षण घेतलंय. सो एक बरेच लोकांना माहिती नाहीये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी मी मास्टर्स इन बायोकेमिस्ट्री केलंय. ओह! सायन्स सायन्स स्टुडंट. स्टुडंट. सो पण हे करत असताना कायमच रुईया कॉलेज हे कल्चरल ऍक्टिव्हिटीजसाठी खूप फेमस आहे. हं, हं, सो हं. मी सायन्स करता करता नाट्यवले असो किंवा हं. डान्स कॉम्पिटिशन असो याच्यात कायम भाग घ्यायचो. हं. आणि कुठेतरी आर्ट्सच्या डिरेक्शननी इन्क्लिनेशन होतं, की काहीतरी याच्यात केलं पाहिजे. हं, हं, हं. आणि मास्टर्स करताना मला असं रिअलाइज झालं, की घरचे विचारते, की पुढे करणार काय आहेस तू? कारण का हं, हं, माझ्याकडे हं. सगळे लॉयर्स आहेत आणि डॉक्टर्स आहेत. म्हणजे ओह! माझ्याकडचे सगळे म्हणजे 3 पिढी लॉयर्स आहेत हं, हं, माझ्याकडे. हं. त्यामुळे सगळ्यांची अशी अपेक्षा होती, की मी पुढे जाऊन लॉच करावा आणि ॲडव्होकेट होऊन हं, हं. फॅमिली बिझनेस सांभाळावा. पण कुठेतरी मला 9 to 5 जॉब करायचा नव्हता. हं, हं, हं. आणि एवढ्या वर्षाच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये मला असं वाटलं, की अ, हे आपण असं काहीतरी करू शकतो. म्हणजे पडद्यापुढे न येता पडद्याच्या मागूनच. मागे एक काय बोलतात, कॉलेजमध्ये असताना इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं हं, हं. आणि त्याच्याबरोबर नाटकं बसवणं. तर याचं कॉम्बिनेशन म्हणून मला असं वाटलं, की फिल्म डिरेक्टर हे इज अ गुड ऑप्शन. सो माझा मामा सॅन फ्रान्सिस्कोला असतो. ओके. आणि तर मग त्यांनी माझ्या आई-बाबांना सांगितलं, की ह्याला फिल्म मेकिंग करू द्या.
तर बाबांचं म्हणजे सुरुवातीला विरोध केला होता? नाही, म्हणजे गंमत अशी आहे की सगळे नातेवाईकांना असं पाहिजे होतं की मी ॲडव्होकेट व्हावं. हम्म, हम्म. पण जेव्हा घरी हे सांगितलं की मला फिल्म मेकिंग मध्ये जायचंय, कारण का आमच्या घरातलं कोणीच नाहीये या क्षेत्रामध्ये, तर तेव्हा आय वॉज व्हेरी सरप्राईज की बाबांनी सांगितलं तुला जे करायचं ते कर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो असा विरोध कधीच कोणी केला नाही. उलट आईचं म्हणणं होतं, तर मी तर तुला पहिल्यापासून सांगते आर्ट्स मध्ये घे, कशाला सायन्स घेतलंय. वाव. सो मग ते करण्यासाठी पण मग तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मग मास्टर्स वगैरे कशाला करतोयस, म्हणजे तुला या क्षेत्रात जायचंय तर तू आत्ताच शिक्षण घे फिल्म मेकिंगचं. पण माझं असं म्हणणं होतं की जे आपण सुरुवात केली आहे ते पूर्ण केलं पाहिजे, म्हणून मी पहिलं माझं मास्टर्स कम्प्लीट केलं आणि मग मी सॅन फ्रान्सिस्कोला गेलो. सॅन फ्रान्सिस्को डिजिटल फिल्म स्कूलमध्ये मी शिक्षण घेतलं. तेव्हाचा काळ असा होता जेव्हा पूर्ण वर्ल्डची फिल्म इंडस्ट्री फ्रॉम अॅनालॉग टू डिजिटल शिफ्ट होत होती. म्हणजे फिल्म रील पासून ते आता जे डिजिटल कॅमेरा झाले. सो आम्हाला माझी आय थिंक वन ऑफ द फर्स्ट बॅच होती त्या स्कूलमध्ये, ज्याला डिजिटल कॅमेराज वरती कसं शूट करायचं हे शिकवलं गेलं. सो मी 3 ते 4 वर्ष US मध्ये होतो. शिक्षण घेतल्यानंतर हॉलिवूडमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर 2015ला मी मुंबईत शिफ्ट झालो आणि मी नायवियन स्टुडिओ नावाची प्रोडक्शन हाऊस हे चालू केलं. त्याच्यामध्ये आम्ही अनेक शॉर्ट फिल्म्स केल्या किंवा टीव्ही कॅम्पेन्स केले आणि 2018 मध्ये मी गिरिजा ओकला घेऊन क्वार्टर नावाची एक शॉर्ट फिल्म केली, जी कॅन फिल्म फेस्टिवलला गेली होती. आणि ते करत असताना भरपूर लोकांचं असं म्हणणं होतं, कारण का वयाच्या 25व्या वर्षी माझ्याकडे 8 इंटरनॅशनल अवॉर्ड्स होते. सो तू लवकरात लवकर फीचर फिल्म केलं पाहिजेस, यू शुड बी 8 इंटरनॅशनल अवॉर्ड्स. हा. सो लवकर फीचर फिल्म केलं पाहिजेस म्हणजे यू विल बिकम यंग डिरेक्टर, असं सगळं लोकांचं एक आउटसाइड प्रेशर असतं ना. पण मला पहिला चित्रपट असा हवा होता जो मला पटेल किंवा माझ्या मनाला भिडेल. तर ती स्टोरी कुठेतरी सापडत नव्हती. सो लोकांचं न ऐकता मी माझा स्वीट टाइम घेतला आणि आज घरात गणपती जो काय आहे तो आय थिंक तोच पेशन्समुळे घडलेला चित्रपट आहे, कारण का या क्षेत्रामध्ये तुम्हाला पेशन्स असणं फार गरजेचं आहे. सो परदेशातलं फिल्म मेकिंग आणि भारतातलं फिल्म मेकिंग मध्ये काय डिफरन्स आहे आणि काय गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे यायला हव्यात, एक दिग्दर्शक म्हणून काय वाटतं? आय थिंक मेजर डिसिप्लिन हा फॅक्टर पडतो. इंडियन फिल्म इंडस्ट्री, म्हणजे मी बॉलिवूड न बोलताय, इंडियन सिनेमा, इंडियन फिल्म इंडस्ट्री, कारण काय आपल्याकडे एवढ्या लँग्वेजेस आहेत, प्रत्येक लँग्वेजमध्ये एवढ्या सुंदर चित्रपट बनतात. सो मला असं वाटतं की आपल्याकडे मेजर जो डिफरन्स आहे इन टर्म्स ऑफ वर्किंग स्टाईल, तो आहे लॉंग आवर्स आणि वेळेवरती गोष्टी न होणं. टू बी व्हेरी ऑनेस्ट, प्रोफेशनलिझम आहे असं नाहीये की प्रोफेशनलिझम नाहीये, पण कसं होतं की आपल्याकडे, म्हणजे तिकडे काय होतं, जर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल लाईट्सचं डिपार्टमेंट घेतलं, तिथे ग्रिप अँड इलेक्ट्रिक असं डिपार्टमेंट आहे, म्हणजे नावं थोडी वेगळी आहेत. सो तिकडे जे लोक रिगिंगचं काम करतात तेच लाईट्सचं काम करतात, म्हणजे ते असं कंबाईंड वर्क आहे. इकडे आपल्याकडे बिकॉज आपलं ऑब्व्हियसली पॉप्युलेशन पण एवढं मोठं आहे आणि लोकांना काम पण मिळालं पाहिजे, सो आपल्याकडे एक लाईटच्या पाठी एक माणूस असतो, त्याचं फक्त काम आहे की तो लाईट सांभाळणं. सो तो एक स्टार्क डिफरन्स आहे. त्यामुळे तो व्यक्ती दुसरं कुठलं काम करत नाही. सो इनहेरंटली आपल्याकडे क्रू जो आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्याशिवाय आपण काम नाही करू शकत. सो दॅट इज द मेन डिफरन्स, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी टाइम मॅनेज करायला डिफिकल्ट जातं आणि आपल्याकडे ऑल्सो फिल्म फार लॅविशली आणि आरामात शूट केल्या जातात. प्लस बजेट कन्स्ट्रेंट जरी असलं तरी कुठेतरी वेळेचं बंधन नाहीये. आपल्याकडे लॉंग 12 शिफ्ट्स आहेत आणि मेन काय असतं की डिरेक्टर असो, प्रोड्युसर असो, ऍक्टर असो, त्यांना एक फॅसिलिटी चांगली मिळते. पण जे लेबर क्लास आहे आपल्याकडे जो फिल्म मध्ये काम करतो, मग प्रोडक्शन दादा असो किंवा ज्युनियर आर्टिस्ट असो, सो त्यांच्यासाठी जे एक काय बोलतात, त्यांना जे पेमेंट मिळतं ते कुठेतरी असं मला वाटतं जस्टिफाईड नाहीये, कमी आहे आणि त्या आवर्सना जस्टिफाय नाही करत. सो आय थिंक दॅट इज द ओनली डिफरन्स की वर्किंग आवर्स आपल्याकडे मोठे आहेत. बाकी टेक्नॉलॉजी वाईज जर तू बोलशील तर आय मीन इंडिया इज
ॲट पार विथ हॉलिवूड. म्हणजे काहीच देर इज नो डिफरन्स, ॲब्सोल्युटली डिफरन्स नाहीये. आपण म्हणजे आपल्या आता ऍक्च्युली इट्स अ गुड टाइम फॉर इंडिया, कारण का आपले चित्रपट इंटरनॅशनल लेवलवरती गाजत आहेत, त्याला प्रसिद्धी मिळते, लोक इंटरनॅशनली इंडियन सिनेमाला एक्सपोज होत आहेत. सो अपार्ट फ्रॉम सिंगिंग अँड डान्सिंग, जे एक कॉन्सेप्ट आहे की वेस्टर्न लोकांना इंडियन सिनेमा म्हणजे फक्त नाचगाणं हेच जे माहिती होतं, त्याच्यातनं ते बाहेरून आपल्याकडे किती सुंदर सिनेमा बनतायत हे आता लोकांना एक्सपोज होत आहे. ऑल्सो दॅट इज थँक्स टू सोशल मीडिया, म्हणजे पॉडकास्ट असो किंवा आपण आज जसं बोलतोय, त्याच्यामुळे इंडियन सिनेमा हा लोकांपर्यंत पोहोचतोय. सो दॅट इज द डिफरन्स. आणि मेन मला असं होतं की एक मजेशीर गोष्ट अशी आहे की मी US मध्ये जेव्हा काम करत होतो ना, असिस्टंट असं, मी वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये केलं आणि मी सगळ्या ह्याच्यात काम केलं. मी कॅमेरा पण केलाय, मी साऊंड पण केलंय, किंवा मी लाईट्स पण केलेत, लाईट म्हणजे गॅफर म्हणून पण काम केलंय. सो ते करत असताना तिकडे डॉलर्समध्ये पेमेंट होतं. तर तेव्हा मी जेव्हा US मधनं निघालो तेव्हा माझा म्हणजे जर डॉलर्स टू इंडिया त्या जर कॅल्क्युलेट केलं तेव्हा माझा पर डे होता 25,000 रुपये. हे 2011-12ची गोष्ट आहे, इंडियन रुपीज पर डे. आणि मी जेव्हा इंडियात आलो तेव्हा मी या मेंटॅलिटीने आलो होतो की आता आपण शिक्षण घेतलंय, टेक्निकली आपण साऊंड आहोत, तर आपल्याला काम लगेच मिळेल. त्यामुळे मी जेव्हा इंडियात आल्यानंतर दोघा तिघांना भेटलो, किंवा माझी ही अपेक्षा नव्हती की 25,000 पर डे वरनं तुम्ही मला तो सेम पैसे देता, पैशाचा मुद्दा नाहीये, टू 25,000 महिना हे ऑफर झालं, वास्ट डिफरन्स. पण त्याच्यामध्ये असं म्हणजे माझा एक जी ग्लास ब्रेक होतो असं आपण बोलतो ना, की मला असं होतं की चला आपल्याला आता काम मिळेल पटकन, कारण का जर मी प्रोडक्शन हाऊसमध्ये आहे आणि माझ्याकडे जर कोणी असा व्यक्ती आला जो एवढा शिकून आलेला आहे किंवा एवढा त्याच्याकडे तिकडचा एक्सपिरियन्स आहे, तर मी लगेच त्याला हायर करेल. पण मला असं बोललं गेलं 2-3 ठिकाणी की तू ह्या जॉबसाठी अप्लाय केलंय ठीक आहे, पण तू या जॉबसाठी ओव्हर क्वालिफाईड आहेस. त्यामुळे माझ्यासाठी इतकी ती नवीन गोष्ट होती ना की एवढं आपण शिकून आपल्याला जर ओव्हर क्वालिफाईड जर लोक बोलतात तर आपण काम कसं करणार. सो दॅट वॉज अ स्टार्क डिफरन्स फ्रॉम दॅट इंडस्ट्री टू दिस इंडस्ट्री. सो मग ब्रेक मिळणं किंवा पहिलं काम मिळणं किती अवघड होतं इंडियामध्ये? कोणालाही म्हणजे इंडियामध्ये असो किंवा आय थिंक या क्षेत्रामध्ये कोणालाही काम मिळणं हे फार अवघड आहे, कारण का आपल्याकडे इतके टॅलेंटेड लोक आहेत त्या एका जॉबसाठी की तुमचं असं नाहीये की एक काम झालं की तुम्हाला लगेच 2 कामं होती. म्हणजे तुमचं एक पूर्ण काम झालं की परत नवीन काम शोधण्याचा स्ट्रगल चालू होतं, आणि तो कॉन्स्टंट आहे. आणि हे मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे, पण मी एवढे एक्सपिरियन्स्ड मोठे लोक आहेत त्यांच्या तोंडातून पण मी हेच ऐकलं की एक पिक्चर आमचा झाला की चालू होतं की परत लोकांना फोन करा की मी आहे किंवा काय असेल तर आम्हाला सांगा. सो आपल्याकडे आय थिंक काम मिळणं आणि काम टिकवणं आणि ते कंटिन्युअस करत राहणं, म्हणजे असं नाही की लोक टॅलेंटेड नाही आहेत, पण डिमांड सप्लायचा जो सिच्युएशन आहे की डिमांड लिमिटेड आहे पण सप्लाय खूप आहे. त्यामुळे फार मला माहिती आहे की माझ्या कितीतरी मित्र आहेत जे माझ्या एवढेच टॅलेंटेड आहेत किंवा माझ्याहून जास्त त्यांना नॉलेज आहे, पण दे आर स्टील स्ट्रगलिंग. सो काम मिळवणं तर डिफिकल्ट आहे, पण आय थिंक या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक जण त्याचं नशीब घेऊन येतो आणि त्याचं लाईफ तो जगत असतो. बरं, मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम बद्दल बरंच बोललं जातं, सो तुम्हाला कधी आलाय का या वर्षांमध्ये अनुभव? ग्रुपिझमचा अनुभव नाही आलाय, पण मला ऍक्च्युली थोडंसं असा अनुभव आलाय की म्हणजे आय एम नॉट फ्रॉम द इंडस्ट्री, कारण का आणि जेन्युनली आय एम नॉट फ्रॉम द इंडस्ट्री, का माझ्या घरातनं कोणीच या इंडस्ट्रीतलं नव्हतं. पण ह्याचा एक दुसरी बाजू पण अशी आहे की जेव्हा तुम्ही एका ठराविक लोकांबरोबर काम करता तेव्हा तुमचा एक कम्फर्ट झोन पण तयार होतो. त्यामुळे जर मी परत पुढची पिक्चर करत असेल तर कुठेतरी मला पाहिजे असेल की मी त्याच कम्फर्ट वेव्हलेंथच्या लोकांबरोबर काम करेन. पण नुसतंच त्या लोकांबरोबर काम करून नवीन लोकांना चान्स न देणं हे पण चुकीचं आहे. चान्स पेक्षा तो त्या रोलसाठी किती फिट बसतो हे सुद्धा महत्वाचं. करेक्ट. म्हणजे ते तर आहेच, कारण का ते मराठी इंडस्ट्री नाही, ते सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये तसं ग्रुपिझम आहे की सगळेजण ठराविक लोक त्यांच्या लोकांबरोबरच काम करतात. आता मी एक चित्रपट केलाय, पण मे बी जर मी पुढच्या चित्रपटमध्ये माझे 14 कलाकारांपैकी कुठल्या एका दोघांना जरी रिपीट केलं तरी उद्या तोच प्रश्न माझ्यावरती पण येईल की तुम्ही पण तेच करताय.
पण ऍट द एंड ऑफ द डे प्रत्येक फिल्म मेकरचं ते विजन आहे की आम्ही जेव्हा कास्टिंग केलं तेव्हा मी असं नव्हतं की हा माझ्या ओळखीचा तर तो घेऊया. म्हणजे हा माझा ओळखीचा आहे तरी मी त्याला घेतलं असेल तरी माझ्यासाठी तो त्या कॅरेक्टरला जस्टिफाय करतोय का ह्या विचारांनीच मी कास्टिंग केलेलं आहे. त्यामुळे ग्रुपिझम तर आहे पण त्याच्या बाहेर येऊन लोकांनी कसं दुसऱ्या लोकांना एकत्र आणून जर म्हणजे ह्याच्यातनं जर तुम्ही बाहेर पडलात तर मराठी सिनेमा कुठेतरी मोठा होईल ना. पण तुमचा पहिलाच सिनेमा आणि सिनेमात भरपूर मोठे कलाकार होते, सो त्यांना एकत्र आणणं कठीण गेलं पहिल्याच सिनेमासाठी आणि ते. कठीण गेलं. दोन गोष्टी आहेत त्याच्यात. ऍक्च्युली कठीण पण गेलं आणि तेवढं सोपं पण होतं कारण का पहिल्याच सिनेमामध्ये 14 कॅरेक्टर्स आहेत आणि लोकांचं असं म्हणणं होतं की मी ही पिक्चर नाही केलं पाहिजे कारण का आणि मुळात कलाकार सुद्धा सगळे चांगले हो, हो. कलाकार होते. त्याची स्टोरी अशी आहे की 14 जेव्हा आम्ही कॅरेक्टर्स लिहिले तेव्हा मी लिहिताना हा नाही विचार केला की मला मोठी फिल्म बनवायची. प्रत्येक कॅरेक्टर जर तू पिक्चर बघितलं असेल तर तुला रिअलाइज होईल की प्रत्येक कॅरेक्टरचं इम्पॉर्टन्स आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर गोष्ट पुढे घेऊन जाते. आणि हे मला युएस मध्ये म्हणजे आमच्या सरांनी शिकवलं होतं की तुम्ही वेन एव्हर यू आर रायटिंग कुठलं कॅरेक्टर तर आपण हे मेक शुअर केलं पाहिजे की ते कॅरेक्टर स्टोरीला पुढे घेऊन जाते. सो त्या अनुषंगानेच आम्ही ही गोष्ट लिहिली होती. आणि जेव्हा आम्ही कास्टिंग चालू केलं तर लकीली असं झालं की ज्या ज्या ऍक्टर्सना आम्ही पहिल्यांदा भेटलो ते ऍक्टर स्टोरी ऐकूनच हो बोलले. आणि असं एक एक माणूस जसा जोडत गेला मग ते ऍक्टर्स असो किंवा ते मोठे मोठे सिंगर्स असो तर समजा आम्ही अराउंड 2022 मध्ये मार्च मध्ये प्री प्रोडक्शन चालू केलं म्हणजे कास्टिंगची प्रोसेस चालू केली आणि आम्ही डिसेंबरला शूटला गेलो. तर त्या 8 महिन्यामध्ये ज्या पिक्चरची सुरुवात आम्ही मार्च मध्ये केली होती आणि जोपर्यंत डिसेंबर उजाडला तोपर्यंत तो पिक्चर खूप मोठा झालेला होता. म्हणजे एवढा मोठा झाला होता की थोडंसं दडपण होतं की आपण जिथून सुरुवात केली आहे त्याच्या 10 पटीने पिक्चर आपोआप मोठा झालेला आहे. सो आणि आय थिंक सगळ्यांनी मला इतकं चांगलं सांभाळून घेतलं पहिला पिक्चर असून सुद्धा की म्हणजे असं कोणीच नव्हतं की म्हणजे अश्विनी भावे असो किंवा अजिंक्य देव असो त्यांनी असं कधीच नाही दाखवलं की आम्ही मोठे स्टार्स आहोत आणि आम्ही एका नवीन डिरेक्टर बरोबर काम करतोय. आणि त्याचं आय थिंक ऑल्सो कारण हे आहे की सगळ्यांचं गोष्टीवरती खूप मोठा बिलीफ होता की ह्या स्टोरीमध्ये आम्ही बिलीव्ह करतो आणि ही स्टोरी कुठेतरी चांगल्या लेवलवरती घडतीये. सो आय थिंक मी त्यांचे खूप आभार मानेन की मला संधी मिळाली त्यांच्याबरोबर काम करायचे. म्हणजे सेटवरती जाऊन पहिल्या दिवशी ऍक्च्युली मी तुला सांगू मी कोणाला सांगितलं नाहीये. फर्स्ट टाइम जेव्हा मी अश्विनी भावे आणि अजिंक्य देव सरांना जेव्हा शूट करत होतो ना तेव्हा त्यांना मला ऍक्शन बोलायचंय ऍट द एंड ऑफ द डे. तर थोडीशी अशी भीती होती आणि घाबरत होतो कारण का आपण त्यांचे लहानपणापासून एवढे चित्रपट बघत आलोय आणि ते लोक आज माझ्यासाठी माझ्या कॅमेरा समोर काम करतायत. पण एक सुंदर गोष्ट अशी होती की आता दोघांनी मला फुल फ्रीडम हे दिलं होतं त्याच्याबरोबर बाकीच्याही कलाकारांनी की ते कुठेही चुकले तर मी त्यांना येऊन सांगितलं पाहिजे. आणि हे असं सगळे ऍक्टर्स नाही करत. म्हणजे जर तुला असं वाटतं की कॅरेक्टर पासून आम्ही लांब जातोय की कॅरेक्टर असं नाही केलं पाहिजे तर यू हॅव फुल फ्रीडम टू कम अँड टेल मी की हे असं नाही घेतलं पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्हाला एवढे मोठे कलाकार पहिल्या दिवशी येऊन सांगतात ना तेव्हा मग तुमचा कॉन्फिडन्स खूप अनेक वेगळ्या लेवलवरती बूस्ट होतो. ओके, पण माझा वेगळा प्रश्न आहे की एका नव्या डिरेक्टरला प्रोड्युसर शोधणं किती कठीण जातं? प्रोड्युसर्स लगेच रेडी होतात एका मोठ्या बजेटसाठी? ह्याच्यामध्ये कसं आहे ना ऍट द एंड ऑफ द डे आय हॅव रिअलाइज्ड की प्रोड्युसर शोधणं आणि प्रोड्युसर तुम्हाला मिळणं तुमच्या पिक्चरसाठी ही सर्वात कठीण गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्ही मराठीत सिनेमा करा, हिंदीत सिनेमा करा, किंवा इंग्लिशमध्ये हॉलिवूडमध्ये काम करा, पण ऍट द एंड ऑफ द डे जर तुमच्याकडे एक स्ट्रॉंग स्क्रिप्ट असेल ना तर प्रोड्युसर लगेच तयार होतात. बट स्टील ही इंडस्ट्री इतकी अनप्रेडिक्टेबल आहे ना की बऱ्याचदा मेहनत करूनही चांगला सिनेमा करूनही तो चालत नाही, प्रेक्षक येतच नाहीत. मग अशा वेळी प्रोड्युसर्स कसे मिळतात? आणि म्हणजे जे नवीन आता डिरेक्टर बनणार असतील ते जर पाहत असतील तर त्यांच्यासाठी काय सल्ला आहे? ती दुसरी गोष्ट आहे. म्हणजे मी तेच बोलतो की सिनेमा तुम्ही तीनदा बनवतात. एकदा तुम्ही म्हणजे माझ्या मते जेव्हा तुम्ही लिहितात तेव्हा तुमचा एकदा सिनेमा बनतो, मग तुम्ही शूट करतात तेव्हा तो दुसरा सिनेमा बनतो, आणि जेव्हा तुम्ही पोस्ट प्रोडक्शन करून सिनेमा बांधतात तेव्हा तो तिसऱ्यांदा सिनेमा बनतो. आणि प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा फायनल सिनेमा बघाल तर तो आणि तुमच्या स्क्रिप्टमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. सो मी नवीन डिरेक्टरना हे सांगेन की ही प्रत्येक स्टेज आहे ना ती त्या स्टेजला थांबवा.
किंवा त्या स्टेजवरतीच लक्ष द्या. हम्म. कारण का मी स्क्रिप्टमध्ये असं केलं होतं म्हणून मला एडिटमध्ये असं पाहिजे, असं जर आपण करत बसलो तर तो सिनेमा कधीच बनणार नाही. आणि सिमिलरली पुढे आपल्या फिल्मचं काय होईल किंवा पुढे जाऊन तो फिल्म चालेल का नाही चालेल ते प्रेक्षकांच्या हातात आहे. ते आपण त्याचं दडपण घेऊच नाही शकत. म्हणजे हे मी माझ्या एक्सपिरियन्सनी सांगतोय. सो तुम्ही एव्हरीवन शुड स्टार्ट की त्यांनी त्यांच्या प्रत्येक स्टेजवरती लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आता जर तुम्ही स्क्रिप्ट लिहिताय तर तुम्ही हा ऑब्व्हियसली बॅक ऑफ द माइंड हा विचार केला पाहिजे की मला प्रोड्युसर कसा मिळेल किंवा माझी फिल्म रिलीज होईल का. पण ती पुढची गोष्ट आहे ना. पहिली तुम्ही स्क्रिप्टच एवढी तगडी लिहिली पाहिजे की तुम्हाला समोरनं प्रोड्युसर हो बोललं पाहिजे. आणि माझा अनुभव आहे हे होतं. म्हणजे आपल्याकडे काय होतं बरेच वेळा आपण अदर फॅक्टर्सवरती इतकं लक्ष देतो ना की मला मोठा स्टार पाहिजे किंवा मला हा सिंगर हवा आहे किंवा मला अशी फिल्म रिलीज करायची आहे. आणि हे सगळं करताना आपण स्क्रिप्टवरती जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष देत नाहीत. आणि ऍट द एंड ऑफ द डे हा माझा एक्सपिरियन्स आहे की तुमची जर स्क्रिप्ट खणखणीत असेल तर आपोआप लोक त्या प्रोजेक्टवरती जुळतात. कारण का त्याचं उत्तम उदाहरण घरात गणपती आहे. मी ज्या छोट्या लेवलवरती विचार करून सिनेमाची सुरुवात केली होती त्या फक्त स्क्रिप्ट आणि गोष्टीमुळे एवढी मोठी आता लोक जोडली गेली. आणि इव्हेंच्युअली आय बिलीव्ह इन डिव्हाइन पॉवर की तुम्ही जर प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करत असाल ना तर आपोआप तुमच्यासाठी दरवाजे उघडतात. बरं, पहिल्याच सिनेमाला इतके अवॉर्ड्स मिळाले, इतकं ऍप्रिशिएशन मिळालं. सो अशी कोणती कामाची पावती आहे जी अशी वाटलं वाचून की अरे हेच ऐकायचं होतं आणि यासाठीच हे सगळा अट्टाहास होता? सो आम्ही जेव्हा सिनेमा बनवला तेव्हा मला माहिती होतं की सिनेमामध्ये छान इमोशनल मोमेंट्स आहेत. म्हणजे असे ते जेव्हा ते सीन्स बांधले गेले तेव्हा म्हणजे आम्ही लिहित होतो तेव्हा असं होतं की हे जेव्हा ऍक्टर्स परफॉर्म करतील तेव्हा असं इतकं सुंदर खुलून येईल. किंवा म्हणजे इंटरव्हल नंतर आजी आजोबांचा एक फार नाजूक सीन आहे ज्याला तुम्ही वेगळ्या लेवलवरती कनेक्ट करतात. सो मला माहिती होतं की इमोशनल मुवमेंट्स आहेत पण ते इतक्या लेवलवरती इमोशनली लोक कनेक्ट होतील ही अपेक्षा केली नव्हती मी. सो माझ्यासाठी सर्वात मोठी पावती आहे की जेव्हा लोक येऊन बोलतात ना मला की सिनेमा तर फार सुंदर आहे आणि आम्ही रडलो तर आणि आम्ही या लेवलवरती कनेक्ट केला आणि मला माझं कुटुंब दिसलं पिक्चरमध्ये. सो आय थिंक ते फिल्म मेकरसाठी सर्वात मोठी पावती आहे. कारण का सिनेमा लिहिताना आपण हे नाही बोलत ना की आपण असा सिनेमा लिहूया की नंतर ऑडियन्स थिएटरमध्ये रडेल म्हणजे मस्त आपल्याला वाहवा मिळेल. असं कधीच होतं आणि फार रेअर होतं की ऑडियन्स इमोशनली अटॅच होतात सिनेमाला. आणि आतापर्यंतचा माझा अनुभव आहे की जेवढे स्क्रीनिंग झालेत तेवढ्या सगळ्या स्क्रीनिंगमध्ये ऍटलिस्ट 50% लोक असे आहेत जे येऊन सांगितलं की आम्ही इमोशनली कनेक्ट होऊन आमच्या डोळ्यात पाणी आलं. सो ते जे एक कनेक्शन आहे की त्यांना त्या लोकांना त्या 14 पात्रांपैकी एक पात्राची कुठेतरी कनेक्ट होणं. कारण का तिन्ही जनरेशन दाखवलंय. सो प्रत्येक जण प्रत्येक वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टरला कनेक्ट करतो. म्हणजे नॉट नेसेसरी की मी जर आईला कनेक्ट केलं असेल तर तू मे बी आजीला कनेक्ट करशील. सो तुमच्या घरात जे घडलेल्या गोष्टी आहेत त्याच आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी सर्वात मोठी पावती म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम. म्हणजे जे आतापर्यंत नॉनस्टॉप आहेत. म्हणजे आम्हाला इतक्या स्टोरीज लोकांनी सांगितल्या की 2 भाऊ जे 3 वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते ते पिक्चर बघितल्यानंतर त्यांनी एकमेकांना पहिल्यांदा फोन केला. आणि हे जेव्हा त्यांनी मला फोन करून सांगितलं तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी होतं. मागच्या वर्षी जेव्हा फिल्म रिलीज झाली होती ते आम्ही पुण्याच्या थिएटर व्हिजिटला गेलो होतो. आणि तिकडे एक 85 इयर्सचे आजोबा पूर्ण कुटुंबासह पिक्चर बघायला आले होते आणि ते त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करत होते पिक्चर बघताना. सो मी त्यांना विचारलं की तुम्ही असं बर्थडे सेलिब्रेट करताना पिक्चर का बघतात. कारण का ते मला बोलले की 8 वर्ष झाले असा पिक्चरच नाही आलाय ज्याच्यात मी पूर्ण कुटुंबाला घेऊन आम्ही एकत्र पिक्चर बघू शकतो. आणि त्यांच्याबरोबर त्यांचा 10 वर्षाचा एक नातू होता. सो ते मला बोलले की ह्याला ना तुला काहीतरी सांगायचंय. तर मी त्याला विचारलं काय रे कसा वाटला पिक्चर. नाही छान आहे पण मला ना तुम्हाला हे सांगायचंय की मी पुढे जाऊन कीर्तन होणार आहे आणि आमच्या घरच्या गणपतीची परंपरा मी पुढे चालू ठेवणार आहे हे मी आत्ताच ठरवलंय. म्हणजे ह्याच गोष्टी आहेत ना जे म्हणजे आम्ही हा प्रयत्न केला नव्हता की आपण एक लोकांना प्रीचिंग फिल्म बनवू आणि आम्ही मेसेज देऊ. म्हणजे जेव्हा लोक तुम्हाला समोरून सांगतात की तुम्ही कुटुंबांना एकत्र आणताय किंवा तुम्ही आपली संस्कृती पुढे घेऊन जाताय किंवा तुम्ही नवीन पिढीला जाणीव करून देतात की आपली संस्कृती काय आहे. आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठी पावती आणि शाबासकी काहीच नाही आहे कुठल्याही डिरेक्टरला.
माझा अजून एक ॲज अ डिरेक्टर म्हणून प्रश्न होता, की एका डिरेक्टरला ते कॅरेक्टर शोधणं आणि त्या टाइपचा ॲक्टर शोधणं यासाठी किती मेहनत घ्यावी लागते? आणि त्यासाठी काही वेगळे हे असतात का? म्हणजे फिल्म मेकिंगमध्ये की तुम्ही कसं कॅरेक्टर शोधलं पाहिजे? कोणते ॲक्टर्स त्यासाठी तुम्ही निवडले पाहिजेत? आय थिंक ही ना प्रत्येकाची पर्सनल जर्नी आहे. म्हणजे हं, देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला हं, की असं कॅरेक्टर लिहिलं आणि या 4 गोष्टी असतील तर तुम्हाला तो ऍक्टर त्या कॅरेक्टरमध्ये होतो. ते प्रत्येक फिल्म मेकरचं विजन आणि त्याला त्या ऍक्टरमध्ये ते कॅरेक्टर दिसणं हं, हं, हे प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे. म्हणजे मी माझ्या प्रोसेस बद्दल बोलू शकतो की माझी पण अशी काही फिक्स प्रोसेस नाही. माझा पहिलाच पिक्चर आहे त्यामुळे मी पण हं, हं, स्वतःला ऍज अ डिरेक्टर पण शोधतोय. हं, तर जेव्हा आम्ही कास्टिंग करत होतो ना तेव्हा मी जेव्हा ऍक्टर्सना भेटत होतो तेव्हा मला कुठेतरी आतनं आवाज येत होता की हा तुझा केतन आहे किंवा ही हं, तुझी कृती आहे. म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा भूषण मला भेटायला ऑफिसला आला आणि आम्ही नॉर्मल गप्पा गोष्टी झाल्या, त्याला नरेशन दिलं आणि नॉर्मली आय हॅव रिअलाइज्ड ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये की नरेशनमध्ये तर ठीक आहे, सगळं व्यवस्थित होतं. पण नरेशन नंतरच्या ज्या गप्पा गोष्टी होतात हं, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी तुमचं कॅरेक्टर दिसायला लागतं. कारण का मी त्या कॅरेक्टर्स बरोबर जगलोय. ते मी लिहिले 3 वर्ष मी ते लिहित होतो. त्यामुळे ते मी माझ्या डोक्यात ते कॉन्स्टंटली ते कॅरेक्टर्स होते. पण त्या कॅरेक्टरला जेव्हा ते आम्ही ऍक्टरमध्ये बघितलं म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स असो किंवा त्याचा हावभाव असेल किंवा एक एक कनेक्शन आहे जे आय थिंक जे डिरेक्टरला ते दिसतं. ते बघितल्यानंतर आपल्याला असं होतं की हा माझा तो कॅरेक्टर आहे आणि ह्याला मी ते कास्ट केलं पाहिजे. आणि दुसरी मेन प्रोसेस म्हणजे आम्ही काय केलेलं की आपल्याकडे ना सहसा लोक ऑडिशन्स देत नाही. हं. म्हणजे लोकांचं असं होतं की मी एवढा मोठा ऍक्टर आहे तर मी ऑडिशन्स का घेऊ. तर काही पण ती असे त्या कॅरेक्टरची गरज गरज असते. असते. म्हणजे माझं म्हणणं काय असतं की तुम्ही ऍक्टर म्हणून आहात ग्रेट. हं, तुम्ही ऍक्टर म्हणून एवढे उत्तम कलाकार आहात. त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला अप्रोच करतोय ना हं, की तुम्ही माझ्या पिक्चरमध्ये काम करा. पण तुम्ही ऍज अन ऍक्टर त्या कॅरेक्टरमध्ये फिट होतायत का नाही हं. ह्याच्यासाठीच हे ऑडिशन असतं. म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करू शकाल का नाही ह्याच्यासाठी आम्ही ऑडिशन्स घेत नाही. तुम्ही ते कॅरेक्टरला कसं आत्मसात करू शकता ते कॅरेक्टर आणि म्हणजे तो ऍक्टरचं नाव बाजूला ठेवून तुम्ही ते कॅरेक्टर होऊ शकता का हे बघण्यासाठीचं ऑडिशन असतं. आणि हे कुठेतरी आपल्याकडे त्या लेवलवरती होत नाही. म्हणजे हे जे प्रोफेशनलिझम आहे हे थोडंसं कुठेतरी आपल्याकडे कमी आहे. प्रोफेशनलिझम मी असं नाही म्हणणार आपल्याकडे ती काय बोलतात ती सिस्टमच नाहीये. म्हणजे आता आय मेक शुअर की ठराविक जे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी कधी कसं आणि डबल प्रोसेस आहे. म्हणजे काही कॅरेक्टर्स आहेत जे मला त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी नरेट करून असं मला रिअलाइज झालं की ओके हे कॅरेक्टर माझ्यासाठी योग्य आहे तर ह्या ऍक्टरने हे केलंच पाहिजे. म्हणजे तर आय इमिजिएटली से येस. पण काही असं वाटतं की हा एवढा उत्तम कलाकार आहे पण हा माझा कॅरेक्टरमध्ये बसतोय का मग त्याच्यासाठी ऑडिशन घेणं. सो आय मेक शुअर की मी ऑडिशन्स घेतो. म्हणजे भूषणनी घरात गणपतीसाठी ऑडिशन दिलेलं आहे. आता हे अनेक लोकांना माहिती नाही आणि हे त्याच्यासाठी त्याला पण क्रेडिट आहे की मी त्याला म्हटलं की मला तू केतन म्हणून दिसतोयस हं, पण मला एक कॅरेक्टरचं ऑडिशन हवंय. तो बोला हो काहीच हरकत नाहीये. हे जर सगळेजण करायला लागतील ना तर एक सिस्टम आहे. आता हॉलिवूडमध्ये काय होतं की जेव्हा मोठे ऍक्टर्सना कास्टिंग केलं जातं सो ते कास्टिंग ऑब्व्हियसली मोठे ऍक्टर्स आहेत तर ते उत्तम हं, ऍक्टिंग करणारच आहेत पण ते त्या डिरेक्टरच्या विजनमध्ये ते त्या रोलसाठी फिट होतात का नाही त्याच्यासाठी ऑडिशन हं, घेतात ना. आणि त्यांना ते युज टू आहे. आपल्याकडे ते युज टू नाहीये कारण का कोणीच करत नाही. किंवा दुसरं काय होतं नवीन जे डिरेक्टर्स असतात म्हणजे हं, मी तुमच्या ह्याच्यातनं त्यांना पण सांगेन की तुम्ही घाबरू नका. हं, शेवटी तुमचं विजन आहे की तो तुमचा पिक्चर आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही 100% कन्व्हिन्स नाही आहात की तो ऍक्टर हे कॅरेक्टर प्ले करू शकतो तोपर्यंत बिनधास्ताना बोललं पाहिजे तुम्ही की प्लीज तुम्ही ऑडिशन द्या. कारण का त्याच्यात काहीच लाज वाटण्याची गोष्ट नाही किंवा कमीपणा घेण्याची गोष्ट नाहीये. कारण का ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही कॅप्टन ऑफ शिप आहात हं, आणि यू नीड टू बी कन्व्हिन्स की तो ऍक्टर तुमचा कॅरेक्टर प्ले करू शकतो का नाही. सो हे कुठेतरी चालू झालं पाहिजे की असं नाहीये की हे होत नाही. हं. पण पहिली अशी चर्चा असते की ऑडिशन कशाला द्यायला पाहिजे. सो ते न करता आय थिंक जर सगळ्या ऍक्टर्सनी पण जर ऑडिशनसाठी वगैरे तर कुठे ना कुठेतरी जसं घरात गणपतीचं कास्टिंग झालं आणि कुठेतरी ती फॅमिली ऍक्च्युअल फॅमिली वाटते. दॅट इज द रिझन की ती फिल्म लोकांना इतकी जवळची वाटते कारण का ते रिलेटेबल झालं ना त्या प्रकारचं कास्टिंग. सो या भारतातले असे कोणते डिरेक्टर्स आहेत ज्यांच्याकडे तुम्ही पाहता की इन्स्पिरेशन म्हणून की ज्यांचं काम फार आवडतं?
एक असं नाव घेता येणार नाही, पण म्हणजे सो आय विल बी ऑनेस्ट, करण जोहरचं ग्रँडनेस दाखवण्याची जी पद्धत आहे ती मला फार म्हणजे आय थिंक नो वन कॅन शो ग्रँडनेस. आणि म्हणजे ग्रँडनेस पेक्षा मोर जो काय बोलतात ड्रामा जो ही कॅन पुल ऑफ ऍक्टर्स म्हणतात, जे ड्रामा त्याच्या फिल्ममध्ये असतो, आय थिंक नो वन कॅन टच हिम. किंवा अनुराग कश्यपचं रिअलिस्टिक वर्ल्ड उभं करणं, ते आय थिंक आय टेक इन्स्पिरेशन फ्रॉम दॅट. संजय लीला बन्सालीचं मॅग्नम ओपस जे काय सगळं आहे, की भव्य दिव्य सगळं जे काय आहे, सो हे एक आहे. किंवा इम्तियाज अलीचा रिअलिस्टिकपणा प्लस ड्रामा. सो प्रत्येक जण आय थिंक त्यांच्या एका क्षेत्रामध्ये कुठेतरी एक त्यांनी त्यांची छाप सोडलेली आहे. सो मी त्या प्रत्येक गोष्टीचं इन्स्पिरेशन घेतो. मराठीतले कोणते डिरेक्टर्सचं काम जास्त आवडतं? मराठीमध्ये मला समीर विद्वांसचं काम फार आवडतं. त्यांनी खूप म्हणजे आनंदी गोपाळ हा एक उत्तम सिनेमा केलेला आहे. त्याच्यानंतर आता नवीन जर तू बोलशील तर रोहन मापोसकरचा एप्रिल मे 99 हा एक सुंदर सिनेमा आहे. त्याच्यानंतर अक्षय इंडिकर त्रिज्या म्हणून त्यांनी एक पिक्चर केलाय. सो ते म्हणजे एव्हरीवन इज फ्रॉम अ डिफरंट जॉनर, पण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये इतकं टॅलेंट आहे की. किंवा अजून एक म्हणजे ओमरावचा लोकमान्य, म्हणजे तो माझ्यासाठी मला तो इतका आवडला होता, कारण त्यांनी पण तोच प्रयत्न केलेला. तो पण बाहेरनं शिकून आलेला आणि कुठेतरी एक इंडियन कल्चरला पुढे घेऊन जायचं आणि प्लस ग्रँडनेस दाखवण्याचा प्रयत्न होता. सो ते एक आहे. किंवा माझं ऑल टाइम फेवरेट रवी जाधव सरांचा नटरंग. सो हे म्हणजे आत्ता जे मला आठवत आहेत त्याप्रमाणे. सो आता मराठी नंतर पुढे बॉलिवूडमध्ये किंवा पुढे जाऊन हॉलिवूडमध्ये जाण्याचा काही विचार आहे का? विचार नाही, म्हणजे मला असं वाटतं की लँग्वेज इज नॉट द बॅरियर. आपलं व्हिज्युअल लँग्वेज ही सिनेमाची लँग्वेज आहे. सो ॲज अ फिल्म मेकर येस, बॉलिवूडमध्ये म्हणजे मला हिंदी पिक्चर करायचा आहे आणि पुढे जाऊन 100% ही इच्छा तर आहेच की कुठेतरी इंडियन गोष्ट पण इंटरनॅशनल लेवलवरती गेली पाहिजे. मग ते हिंदी इंग्लिश मिक्सर असो किंवा मराठी इंग्लिश मिक्सर असो, पण समथिंग विच विल अपील टू दी ग्लोबल ऑडियन्स आणि कुठेतरी इंडियातली गोष्ट पूर्ण जगाच्या पातळीवरती जाईल. सो हे माझं आय थिंक सर्वात मोठं ध्येय आहे. ते होपफुली बाप्पाच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होईल, पण जेव्हा होईल तेव्हा होईल. सो बाप्पा तुमची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो. आणि खूप छान तुम्ही जर्नी सांगितली तुमची. ॲज अ डिरेक्टर हा खूप मोठा प्रवास आहे. भलेही आता पहिला सिनेमा आला, पुढे आणखीन बरेच सिनेमे येणार असतील. तुमच्या पुढच्या जर्नीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.